अगं कोमल, त्या ताईचा बायोडेटा तयार करा ग. म्हणण्यामध्ये 2 वर्ष निघून गेली, आता काय म्हातारी झाल्यानं बायोडेटा काढतात काय? बर, नाव काय टाकू ताईचं? छकुली टाकू? अगं येडे, खरं खरंच नाव टाक, टिशीवरचं पार्वताबाई टाक. शिक्षण काय टाकू? तिनं मॅट्रिक नापास झाली पण टाक 12वी पास, कोण बघायला तेवढं टिशन फिशन. आई जन्मतारीख काय टाकू? ते आपल्या पाराकडच्या ताईहून तिला 5 वर्षांनी मोठी आहे बघ. ताईला आता 4 लेकर जायचं, म्हणजे हिनं 33 वर्षाची असेल, पण हिला 25 वर्ष कर. आणि उंची काय टाकू? ए माय गे, लई बुटकी आहे की गई ना, 4 फुटाची. 5.5 फूट टाक. बघायला आल्यावर सँडल घालायची की साडीच्या खाली काय ओळखू यार. आई ताईचा रंग सावळा टाकू? हा, सावळा आपल्याला पोरगी काळी आहे म्हणतात. काळीच आहे नाही ना, पण तू असं टाक की पांढरा टाक रंग. आल्यावर आहे की नाही फाउंडेशन लावून पांढरं करायचं की. वजन काय टाकू? लय दबरी आहे, 65 किलो आहे. या कार्टीला म्हणलो सकाळी उठून जरा पळत जाय ग, सोयरिकीला सोपं होते. टाक 52 किलो. बघायला काय तू. नातेवाईकामध्ये दोन्ही आत्याची नाव लिहिली. मा एकाच आत्याचं टाके, त्या भिकार सांगवीच्या एक ना भानकुदळ आत्याचं नाव टाकू नको. त्या गावात तू आत्यानं सगळ्या गावाला भांडून काढले. ते सोयरी म्हणतील हे सोयरी बी भानकुदळ हात, नको, एकच आत्या. छंद काय टाकू? छंद टाक शिलाई करायला आवडते, स्वयंपाक करायला आवडते, घरचं काम करायला आवडते. भले हिला काहीच आवडणार, पण तिला तर काही शिलाई ये ना की. आई आपल्या ताईचे गुण काय टाकू? माया कार्टीत एकही गुण नाही की ग. मेडिकल काय टाकू? म्हणजे तिला काय रोग बिग आहे काय? माईला टीबी आहे की र, पण बघायला ना खोकू लागल्या ना म्हणायते कालच आहे की नाही सर्दी झाली म्हणून.